भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला आज मस्त मोरिंगा पराठा घेऊन आले किंवा ड्रमस्टिक पराठा बोला किंवा शेवग्याच्या शेंगाचा पराठा बोलू शकता. अगदी सोपी रेसिपी आणि गुणाने गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या शेंगापासून भरपूर आपल्याला बेनिफिट्स भेटतो. तर आपण हजारो रुपये खर्च करून काजू, बदाम, पिस्ता असला आणून खातो, पण त्यातून एवढं भेटत नाही इतकं 20 रुपयाच्या शेंगामधून आपल्याला बेनिफिट्स भेटतात. चला तरी मग आणि बरेच जणांना पूर्वीच्या लोकांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर याचा ज्यूस दिला जायचा. शेवग्याच्या शेंगाचा पानाचा उपयोग केला जायचा. आता एक कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी घालून 7 ते 8 शिट्ट्या देऊन घेऊ. अगदी गिर शिजवून घ्यायचे आहेत, आपल्याला ज्यूस करायचा आहे ना. आणि आता ह्या चाळणीमध्ये ओतूया आणि कशानंतर घसकटून घेऊ, म्हणजे खाली भांड्यामध्ये ज्यूस पडतो आणि ह्या बिया देखील टाकायच्या नाहीत. ह्या आणि खाली पडलेल्या भांड्यामधला ज्यूस घ्यायचा, मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, मग घटसर त्याचा ज्यूस निघतो. आता त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, कोथिंबीर घालूया, धना-जिरा पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. अगदी सोपी रेसिपी आहे बरं की आजची. तर घालायचा चाट मसाला, थोडासा कांदा बारीक चिरलेला, 1.5 चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, हिंग घालूया थोडासा आणि हळद घालूया. अगदी सोपी म्हणजे सोपी रेसिपी. आता मिक्स करून घेऊ. तर हा घटसर ज्यूस आहे ना, ह्या पिठामध्ये ओतूया. जेवढं लागेल तसं ओतायचं आहे. 1 वाटी भरून आता हे आपल्याला ज्यूस काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घालून असं मळून घ्यायचं पीठ. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आजची. आणि 1 चमचावर उरला आहे तर पण भाजीमध्ये घालायचं कुठल्या तरी. आणि असं घटसर असं पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तेल लावून ठेवायचं 5 मिनटं. मी आता लगेच करायला घेते, तर तुम्ही मळल्यानंतर 5 मिनटं ठेवा. छान पराठा मऊसर होतो. तर पीठ टाकून हे गोळा असा लाटून घेऊ. आणि मोदीजींनासुद्धा मोरिंगा खूप आवडतो बरं का, मोरिंगाचा पराठा. आणि खरंच गुणधर्म आहे त्या शेवग्याच्या शेंगामध्ये. आता हे लाटून घेऊ. थोडंसं मी जाडसरच लाटून घेते इथे, म्हणजे जाडसर लाटला मऊसर होतो. मग तो दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. आता तूप लावून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे. तूप लावा, बटर लावा, दोन्हीपैकी कुठलंही लावा, तर तुपामुळे छान लागतो. तुम्ही तूप किंवा बटर आवडत नसेल, तेल देखील लावू शकता. आता हे पलटी करून घेऊ. छान असं दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊ. आणि जाता जाता मला एक कमेंट करायला विसरू नका. मी बोलते इतकंच, पण तुम्ही काही मला कमेंट करत नाही. ज्या वेळेला तुम्ही मला कमेंट कराल, आता हे काढून घेतला, दुसरा देखील असाच भाजून घेऊ. ज्या वेळेला तुम्ही कमेंट कराल त्यावेळेला माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. टिंग टॉंग. चला तरी मी आता तयार झालेले गरमागरम हे दाखवते तुम्हाला. मऊसर झालेलं आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांपर्यंत धन्यवाद.